विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत बहुमितिक रचना पूर्ण करा हा भाग आपण शिकणार आहोत। आता यामध्ये काय काय असतं पहा। या ठिकाणी काय आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि या महत्त्वाच्या माहितीच्या आधारे आपण हा जो घटक आहे तो पटकन सोडवणार आहोत। काय काय असतं यामध्ये पहा। यात एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि प्रश्न आकृतीमध्ये चौरस असेल किंवा त्रिकोण असेल किंवा वर्तुळ असेल, या तिन्हीपैकी कोणतीही आकृती असू शकते आणि तिचा काही भाग हा कट केलेला असतो। आणि मग जो भाग कट केलेला आहे तो भाग आपण काय करायचा आहे, उत्तर आकृतीमध्ये शोधायचा आहे आणि जेणेकरून तो भाग जर त्या आकृतीला जोडला तर ती आकृती पूर्ण होणार आहे। अशा प्रकारे हा भाग असतो। तर आता आपण काय करूया, आजपर्यंत परीक्षेमध्ये या घटकावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांसह आपण आता याची सविस्तर माहिती घेऊया। आता या ठिकाणी पहा, ही प्रश्न आकृती आहे आणि ही प्रश्न आकृती आहे आणि ही आपल्याला काय करायची आहे, आकृती पूर्ण करायची आहे। सुरुवातीला तुम्ही ठरवून घ्यायचे की ही आकृती कशाची होऊ शकते, एक वर्तुळाची होईल का त्रिकोणाची होईल का चौरसाची होईल। तर ही लगेच समजते की हे आपल्याला चौरसाची आकृती होते। मग या भागात इथं वर कोणता भाग यातला ठेवला म्हणजे ही आकृती पूर्ण होईल। मग आता काय करायचं, याच्यामधल्या ह्या ज्या रेषा असतात ना मुलांनो, ह्या रेषेवर ही जी टोकं असतात ह्या टोकाच्या अनुषंगाने आपण पर्याय शोधायचे। काही पर्याय आपोआप कट पण होऊ शकतात। आता बघा, हा जर आपण त्रिकोण बघितला, हा त्रिकोण कुठं आहे, इथं आहे। आता इथं बघा किती मोठा त्रिकोण आहे आणि इथं त्रिकोण नाही, इथं वरी आपल्याला खाच झाली पाहिजे, तर हा पर्याय कट झाला। त्यानंतर हा सुद्धा येणार नाही कारण आपल्याला खाच पाहिजे, हा त्रिकोण बसला पाहिजे त्याच्यामध्ये, हा येणार नाही पर्याय। आता याच्यामध्ये इथं आहे पण इथं उलट खालीच हा त्रिकोण दिलेला आहे म्हणून हा सुद्धा पर्याय येणार नाही। तर याच्यावरती ही आकृती इथं वर जर आपण बसवली तर ही चौरसाची आकृती पूर्ण होते। या रेषेला इथं रेष बसेल, ही आडवी रेषेला ही आडवी रेष आणि हा त्रिकोण या ठिकाणी। किंवा तुम्ही शिस पेन्सिलचा सुद्धा वापर करून हा प्रश्न सोडवू शकता। आणि शिस पेन्सिलचा काय करायचं, तुम्ही या ठिकाणी एक अशा प्रकारे चौरस तुम्ही तयार करू शकता। पण हा चौरस तयार करायला मुलांना वेळ लागतो। असा मग चौरस जर तयार करायचा असेल तर तुम्हाला वेळ लागतो। मग हे चौरस न काढता सुद्धा आपण या प्रकारे बघा, मग हा वरचा शेप तुम्हाला पर्यायातून शोधायचा आहे। तर वरचा शेप हा ए पर्याय येतो, म्हणजे याचं उत्तर ए आहे। तर इथून पुढचे जे प्रश्न आपण अशा आकृती या ठिकाणी तयार करण्यापेक्षा अशा काही ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्सच्या आधारे आपण पुढचे प्रश्न सोडूया। याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 ए आहे आणि तो पर्याय आपण या ठिकाणी व्यवस्थित काळा करून रंगवून घ्यायचा आहे। लगेच पाहूया पुढचा प्रश्न। आता हा प्रश्न क्रमांक पुढचा पहा। या ठिकाणी आपल्याला एक भाग जोडायचा आहे। आता नक्कीच ही आकृती चौरसाची तयार होणार आहे। आता आपण काय करायचं, ही जी वाटी आहे या ठिकाणी छोटासा अर्धगोल, या अर्धगोलामध्ये बसणारा भाग आपण शोधूया। बघा, आता इथं खाली भाग द्यायला पाहिजे होता, हा पर्याय कट झाला। या ठिकाणी आहे, इथं द्यायला पाहिजे होता पण दिलेला नाही, हा सुद्धा पर्याय कट झाला। आता इथं हा भाग दिलेला आहे पण हा भाग इथं बसेल का, या भागाच्या उजव्या बाजूला इकडं आडवी रेषा आहे सरळ, इथं आहे पण हा शेप जी तिरकी रेषा आहे ती नको आहे आपल्याला आणि ही उभी रेष इकडे बसणार नाही। तर अशा प्रकारे आपण बघायचं, तर या ठिकाणी हा बी पर्याय वरच्या भागामध्ये बसणार आहे आणि ही चौरसाची आकृती पूर्ण होते। याचं उत्तर बी, म्हणून आपण बीचं वर्तुळ या ठिकाणी रंगवून घेणार आहोत। अशा प्रकारे याच्यामध्ये काय बघायचं आहे, रेषा बघा किंवा अशी छोटेसे जे पार्ट आहेत त्या आकृतीचे, त्या पार्टवर तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे। लगेच पाहूया पुढचा प्रश्न। आता या प्रश्नामध्ये मुलांनो काय दिसतंय पहा, तर ही चौरसाची किंवा त्रिकोणाच्या आकृतीने आपल्याला एक सर्कल म्हणजे वर्तुळ पूर्ण करायचं आहे। आणि जर वर्तुळ पूर्ण करताना एक लक्षात घ्या, ही उजव्या बाजूला किती अंतर आहे हे इथलं हे पहा, मी पेन ज्या ठिकाणी फिरवते ना हे अंतर किती आहे पहा, आणि डाव्या बाजूचं अंतर किती आहे पहा। नक्कीच डाव्या बाजूचं अंतर कसं आहे, जास्त आहे। मग आता तसा आपल्याला भाग शोधायचा आहे। तुम्ही म्हणाल आता या ठिकाणी तर असे क्रॉस करून किंवा तिरपे भाग दिलेले आहेत, नक्कीच असे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येतात आणि अशा भागातून सुद्धा या ठिकाणी बसणारा भाग आपल्याला शोधण्याचं कसब किंवा स्किल त्या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे। आता या पहिल्या भागाकडे येऊया। हे भाग बघूया की जे आपण मागाशी बघितले, हे दोन्हीचे सारखे आहेत। आपल्याला या ठिकाणी डावा भाग जे आहे या ठिकाणची रेषा ही लांब पाहिजे म्हणून हा पर्याय येणार नाही। आता या पर्यायाकडे या, इथं सुद्धा बघा ही रेषा आणि इथली ही रेषा हे सुद्धा कसे आहेत, सारखेच भाग आहेत म्हणून हा सुद्धा येणार नाही। आता तिसऱ्या पर्यायामध्ये ही जर आपण असं फिरवून घेतलं, म्हणजे ही या बाजूला अशी फिरवून घेतली तर हा भाग या रेषेवर बसेल
आणि ही छोटी जी रेषा आहे ती इकडं, म्हणजे असं फिरवून घेतल्यानंतर. आणि हा भाग तर येणार नाही, कारण हा जो इथला स्पेस आहे हा त्रिकोणाचा आणि इथल्या त्रिकोणाची ही जाडी जास्त आहे, इथं जाडी कमी आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक सी येतं आणि ते आपण या ठिकाणी रंगवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे रेषांची लांबी, टोकं ही सर्व आपल्याला भाग बघायचा आहे. लगेच पाहूया आपण पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न पहा, हा प्रश्न सुद्धा परीक्षेला आलेलाच उदाहरण आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे, म्हणजे ही असं की या ठिकाणी चौरस तयार होईल आणि हे जो छोटासा त्रिकोण आहे हा त्रिकोण जोडायचा आहे. आता हे बसेल का बघा, हे बसणार नाही, कारण खाली काय आहे, आडवी रेषा आहे, इथं आडवी रेष दिलेली नाही म्हणून हे येणार नाही. आता हे एक आहे आकृती, त्यानंतर इथं ही आहे, आता ही पण कट झाली. आता या दोन पर्यायामध्ये आपल्याला कोणती बसेल हे बघायचं आहे. तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तर तुम्ही म्हणाल ही उंची, ही चौरसाची जी उंची आहे या ठिकाणची आणि इथली उंची याच्यामध्ये फरक आहे मुलांनो. मग आपल्याला काय करायचं आहे, या दोन्हीपैकी पर्याय शोधायचा आहे आणि कुठला पर्याय बसेल हे जर शोधायचं म्हटलं तर हा पर्याय बसेल पहा, सी. कारण या ठिकाणी हा जो भाग आहे हा त्रिकोणाचा हा खूप कमी आहे आणि इथं बघा या प्रकारे असा चौरस होईल किंवा थोडासा आयत सुद्धा म्हणायला काही हरकत नाही. हे असं थोडंसं ओके, ही अशी. तर चौरस जर आपल्याला करायचा असेल तर हा त्रिकोण पूर्ण ह्या रेषेला चिटकतो, म्हणून पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर येतं. आता असताना हा भाग छोटा द्यायला पाहिजे होता, परंतु या ठिकाणी त्यांनी मोठा भाग छापलेला आहे. आणि अशा सुद्धा वेगळ्या त्यांनी क्लुप्त्या परीक्षेमध्ये आपल्याला फसावून दिले असतात, परंतु आपण फसायचं नाही, नीट निरीक्षण करायचं, तर्क करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तर आपण शोधून काढायचं आहेत. याचं उत्तर सी आहे. आपण या ठिकाणी सी पर्यायाला काळं करून ठेवलेलं आहे, रंगवलेला आहे. लगेच पाहूया पुढचा प्रश्न. आता या आकृतीमध्ये पहा, इथं खाली आपल्याला आकृती जोडायची आहे जेणेकरून चौरस पूर्ण होईल. आता हा जो अर्धवर्तुळ आहे या ठिकाणी बसण्यासाठी आपल्याला वर यायला अर्धवर्तुळ पाहिजे, अशा प्रकारचा पाहिजे, पण याचा शेप आणि याचा शेप यामध्ये फरक आहे. पुढे बघूया आपण. आता हे उलट आहे, म्हणजे इकडं काय म्हणूया आपण याला, आकृतीच्या उजव्या बाजूला पाहिजे आणि डाव्या बाजूला दिलेला आहे. इथं तर मधोमधच दिलेला आहे, हे तर येणार नाही. आणि हे पहा, हे चौथ्या प्रकारची जी आकृती आहे ही बरोबर त्याच्यामध्ये बसते या ठिकाणी आणि हा चौरस पूर्ण होतो. हा का बसत नाही, तर हा अर्धवर्तुळ आहे तो लहान आहे, या शेप एवढा या ठिकाणी आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी आहे आणि या ठिकाणी आपण डी हा पर्याय रंगवून घेतलेला आहे. लगेच पाहूया पुढचा प्रश्न. आता हा सुद्धा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे, या आकृतीच्या ठिकाणचा भाग. तर नीट जर आपण आकृतीचं निरीक्षण जर मुलांना केलं तर बघा, हे दोन भाग वरचे सारखे आहेत, सेम टू सेम आहेत, म्हणून इथं खालचं, इथून जी खालची आकृती आहे ही सेम या बाजूला येणार आहे, जसं की आपण आरशातील प्रतिबिंब सुद्धा ह्याचं म्हणू शकतो. तर मग इथून बघा, मी इथं डार्क करतो इथून रेषा. हा, इथून खालचा जो आहे 1 2 3 हे जे त्रिकोण आहेत त्या 3 त्रिकोणाची आकृती आपल्याला या ठिकाणी अशी घ्यायची आहे. बघा, ही येणार नाही. आता ही उलट आहे, या बाजूला असा शेप आपल्याला इकडं, ही जी रेषा आहे या ठिकाणी ही उभी रेषा इकडं पाहिजे. मग हा पण येत नाही, हा पण येत नाही, तर हा जो भाग आहे तो भाग या ठिकाणी बसतो आणि बरोबर या ठिकाणी बघा या अशा प्रकारचा आणि हे अशा, ओके, थोडंसं हालतं हे समजून घ्या तुम्ही. हां, अशा प्रकारची आणि ह्यामध्ये ही अशी आणि अशी जी या ठिकाणी बसून ही आकृती पूर्ण होते. लगेच पाहूया आपण पुढचा प्रश्न. याचं उत्तर आलेलं तर बघा पर्याय क्रमांक ए आणि त्याचंही वर्तुळ तुम्ही रंगवून घ्या. आता या ठिकाणची जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीचा आपल्याला काय तयार करायचं आहे, चौरस नाही तयार करायचं, ठिकाणी त्रिकोण तयार करायचा आहे. मग यावरती जो आपल्याला एक भाग लहान छोटा त्रिकोण बसवायचा आहे, मग तो कशा प्रकारचा असेल तो आपण शोधायचा आहे. तर ह्या त्रिकोणाचा खालचा जो बेस आहे, या ठिकाणचा जो पाया म्हणूया आपण, जो वर आपण बसवणार आहे तो पाया कोणचा बसेल. आता हा पाया खूप लांब आहे पहा, ही आकृती या ठिकाणी बसणार नाही. हा, ही त्या ठिकाणी सुटेबल आहे, ही दिलेली आहे, पण हा सुद्धा खूप लहान आहे. आणि हा तर काटकोन त्रिकोण आहे, जे त्रिकोणाचे प्रकार आहेत, काटकोन त्रिकोण, कोणावरून पडलेले प्रकार, हा पण येणार नाही. याच्यामध्ये ही जर बाजू आपण खालची बघितली, त्याची रुंदी किंवा लांबी जर आपण या त्रिकोणाची बघितली, खालचा पाया जर बघितला, तर या ठिकाणी पर्याय बी त्या ठिकाणी बरोबर बसतो आणि त्रिकोण तयार होतो. तर याचं बी जे वर्तुळ आहे हे वर्तुळ आपण व्यवस्थित असं रंगवून घ्यायचं आहे. लगेच जाऊया पुढच्या प्रश्नाकडे.
आता या ठिकाणची प्रश्नाकृती नीट बघा मुलांनो बारकाईने. या ठिकाणी बरेचसे याला असे शेप्स दिलेले आहेत, पण आपण काय करायचं, या शेप्सचाच उपयोग होऊन उत्तर काढायचं आहे. बघा आता ही खालची तिरपी रेष बघा, ही किती लांब आहे, इथूनची इथपर्यंत आहे. ही जर आपण लक्षात घेतली तर आता आपण पर्याय कट करू. पहा ही येणार नाही, तर खूप छोटी आहे. ओके, ही सुद्धा येणार नाही, कारण हा जो भाग आहे या ठिकाणचा, हा भाग इथं बसणार नाही, त्याच्यामुळं ही सुद्धा आकृती येणार नाही. आता या दोन आकृत्यामध्ये आपण तुलना करून बघूया. या दोन आकृतीची ज्यावेळेस आपण तुलना करत आहोत त्यावेळेस बघा, ही नंतर रेष बघून घ्या इथून इथपर्यंतची, तर याच्यामध्ये बघा ही इथं सुटेबल बसेल, योग्य बसेल. इथं जर बघितलं या आकृतीमध्ये तर इथून इथपर्यंत आहे, ही खूप लांब होईल. आणि ही जर रेष लांब झाली मुलांनो, तर ही आकृती पूर्ण इथपर्यंत येणार आहे आणि ती बरोबर बसणार नाही शेप. म्हणून या ठिकाणी हा जो शेप आहे हा पहिला, हा इथं बसेल बरोबर या ठिकाणी, आणि हा तिरपी रेषा आहे, ही तिरपी रेषा या ठिकाणी योग्य बसेल आणि वरचा बरोबर बसून या ठिकाणी चौरस तयार होईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए आहे. त्याचं वर्तुळ या ठिकाणी आपण व्यवस्थित असं रंगवून घेऊया. लगेच जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता या प्रश्नाकृतीमध्ये आता बघा आपण काय करूया, पर्याय कट करत चालूया. अगोदर जर आपल्याला बघायचा असेल तर हा जो वरचा आहे ना या ठिकाणी असा, हा शेप आपण बघूया आणि या शेपनुसार आपण पर्याय कट करूया. असा शेप बरोबर बसणारा पहा या ठिकाणी एक पर्याय आहे. आणि बघा इथं तर तसा शेप नाही दिला, म्हणून ही हा इथं पण नाही, हा पण पर्याय कट झाला. इथं शेप आहे तो. आता या दोन पर्यायामध्ये तसा शेप आहे. आता आपल्याला योग्य उत्तर या दोन्हीमधून शोधून काढायचं आहे. इथं जर बघितलं मुलांनो तर बघा या बिंदूपेक्षा हा बिंदू वर आहे इथला, हा या प्रकारे. इथं जर बघितलं तर हे दोन्ही एका रेषेमध्ये आहे बघा, हा बघा एका रेषेत दिसतंय इथं, ते इथं बसणार नाही आपल्याला. आणि इकडे जर बघितलं तर इकडे सुद्धा याची जर रुंदी बघितली बघा, इथं ही रुंदी बघा, ही रुंदी बरोबर या रुंदी बरोबर जुळते. तर अशा प्रकारे हा जर भाग उचलला आणि याच्यावर ठेवला तर बरोबर ही चौरसाची आकृती पूर्ण होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए आहे आणि त्याचं वर्तुळ या ठिकाणी आपण व्यवस्थित असं रंगवून घेऊया. लगेच जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता या प्रश्नाकडे पहा मुलांनो, बघा आता असा शेप आपल्याला शोधायचा आहे आणि हा शेप शोधत असताना बघा इथं ह्या भागात जाणारा एक आकार आपल्याला शोधायचा आहे. आता अशा या प्रकारचा आकार पाहिजे. इथं आतच दाखवलाय आकार, हा आत दाखवल्याहून हा पर्याय येणार नाही. आता इथं पण आहे आकृती, इथं पण आहे. आता ह्या दोन्ही तिन्हीमध्ये आपण शोधून घ्यायचं आहे. आता आपण काय करूया, ही जी रेष आहे ही वरची रेष इथून इथपर्यंत हिची लांबी आहे पहा, ह्या लांबी एवढी रेष कुठं आहे, हा इथे एक दिसते आपल्याला, इथं आहे का बघा, ही इथूनची इथपर्यंत ही रेष खूप लांब आहे, ही रेष तिथं सुटेबल होणार नाही, म्हणून हा पर्याय कट झाला. आपण काय करतोय मगापासून, पर्याय कट करून उत्तर काढायचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपली जी निरीक्षण शक्ती आहे ती चांगली वाढणार आहे आणि त्या निरीक्षण शक्तीचा आपल्या भविष्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच उपयोग होणार आहे. आता ही रुंदी या आकृतीमध्ये सुद्धा आपण येऊन बघूया. इथं ही रुंदी जास्त आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही आणि मग उत्तर निघतं आपलं पर्याय क्रमांक ए, की जे पहा ही रुंदी या ठिकाणी बसणार आहे, ही रुंदी जी आहे ती इथं बसेल. ही या ठिकाणी म्हणजे पूर्ण ज्या रेषा आहेत त्या रेषांची लांबी आणि इथल्या रेषांची लांबी ही तंतोतंत जुळते आणि मग आपलं उत्तर बरोबर निघतं. आणि आपण जर काय होतं मुलांनो, आपण जर या ठिकाणी अशी आकृती जर तयार करायला गेलो तर मग आपली रेषा वाकडे येऊ शकते. यानंतर किती लांब घ्यायची, मग ज्यांच्याकडे पट्टी आहे, ज्यांना सफाईदारपणा येणार आहे, त्यांनी सरावानं अशा प्रकारे सुद्धा तुम्ही रेषा ओढून मग हा शेप डायरेक्ट हा शेप तुम्ही शोधायचा आहे. पण हा शेप शोधताना सुद्धा तुम्हाला मुलांनो या रेषांचा पुन्हा विचार करावाच लागणार आहे, कारण असा शेप बघा इथं आहे, इथं आहे, इथं आहे. त्यामुळे आपण काय करतोय की या रेषांची जी लांबी आहे ना, ह्या लांबीवर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर कसं शोधायचं हे पाहत चाललेलो आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे निघालेलं आहे आणि याचं वर्तुळ या ठिकाणी आपण व्यवस्थित असं रंगवून सुद्धा घेतलेलं आहे. लगेच जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता हा प्रश्न पहा, ही प्रश्नाकृती या ठिकाणी दिलेली आहे. जसं निरीक्षण केलं मुलांना तर हा चौरस पण तयार होत नाही, वर्तुळ पण तयार होत नाही आणि त्रिकोण पण तयार होत नाही, पण जशी आहे तशी हा चौकोनाचा एक प्रकार आहे. आता आपण पुढच्या काही भागामध्ये चौकोनाचे प्रकार सुद्धा शिकणार आहोत की जे आपल्याला शिष्यवृत्ती नवोदयसाठी खूप महत्त्वाचे आहेत. येस, तर अशा प्रकारचा शेप, हा मधला जो शेप आहे की जो एम सारखा या ठिकाणी दिसतोय, तो शेप आपण आता शोधायचा आहे. बघा या ठिकाणी हा त्याला असा बेस आहे, थोड्याशा रेषा आहेत, इथं हा भाग बसणार नाही, हा पर्याय कट झाला. इथं टोक आहेत म्हणून हा सुद्धा पर्याय कट झाला
आता ह्या दोन आकृत्यामध्ये जर बघितला तर असा हा जो त्रिकोणासारखा भाग खाली घुसलेला आहे, टोक आहे, ते याच्यामध्ये नाही, या ठिकाणी हा आयत आहे, त्याच्यामुळे हा पण पर्याय खट झाला आणि उत्तर नक्की आपल्याला सापडलं आहे पर्याय क्रमांक ए. आणि याचं वर्तुळ आपण या ठिकाणी रंगवून सुद्धा घेतलेला आहे. परीक्षेमध्ये काय करा मुलांनो, ज्यावेळेस तुम्ही पेन वापरणार आहात त्यावेळेस पेनचा जो हा पॉईंट असतो ना, येस, हा पुढचा पॉईंट हा मोठा असावा, जेणेकरून आपल्याला वर्तुळ रंगवताना जास्त वेळ लागणार नाही आणि आपण कमी वेळेमध्ये ते वर्तुळ रंगवू. जेलचा पेन मुलांनो अजिबात वापरायचा नाही, तो पेन आपल्याला अलाउड नाही. लगेच पुढचा प्रश्न पाहूया आपण. आता हा पुढचा अतिशय सोपा प्रश्न पहा. आता तुम्हाला भरपूर आकृत्यांचा सराव झालेला आहे, तुम्ही आता उत्तर लगेच काढणार आहेत. आता हे असं त्याला नाक म्हणूया किंवा ह्याचं पोट म्हणूया, काहीतरी थोडा तसाच भाग आहे, चुचीसारखा भाग आहे. इथं पहा किती मोठा भाग आहे, हा भाग तिथं बसणारच नाही. इथं सुद्धा बघा किती मोठा शेप आहे, इथं बसणार नाही, हा सुद्धा बसणार नाही मुलांनो. आणि उत्तर लगेच तुम्हाला सापडले, तुमचा आता सराव झालाय. तुम्ही ज्यावेळेस आकृती बघितल्या त्यावेळेस तुम्ही लगेच म्हटलं असेल की याचं उत्तर पर्याय क्रमांक डी येतं आणि याचं उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक डी तुम्ही योग्य सांगितलेलं आहे. आणि याचं लगेच आपण डी हा वर्तुळ जे आहे पर्यायाचा क्रमांक तो व्यवस्थित असं रंगवून सुद्धा घेतलेला आहे. लगेच जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता ही प्रश्न आकृती पहा. या ठिकाणी आपल्याला वर्तुळ तयार करायचं आहे, म्हणजे ह्या वर्तुळामध्ये इकडून अशा प्रकारचा आणि इथं मध्ये जाणारा, या ठिकाणी मध्ये घुसणारा भाग किंवा जाणारा भाग आपण या ठिकाणी म्हणूया. वर्तुळाला आपल्याला जोडायचं आहे आणि वर्तुळ तयार करायचं. आता हा येणार नाही, ह्या बाजूला आपल्याला भाग पाहिजे तो बघा, हा नाही, हा नाही, हा. आता इथं जर तुम्ही म्हणाल सर की हा जो भाग आहे हा किती मोठा भाग आहे आणि या ठिकाणी खूप छोटा भाग आहे, पण मुलांनो काय करायचं आहे ते त्या पर्यायावरून तुम्ही उत्तर गेस करायचं आहे की कोणतं येऊ शकतं. आता हे येऊ शकतं का बघा, म्हणजे हे तर नाही, पॉसिबिलिटी आपण शोधायची आहे. हे येऊ शकतं का, हे सुद्धा येणार नाही, कारण आपल्याला पूर्ण वर्तुळ तयार करायचं आहे. आता हे येईल का, तर हा इकडून भाग दाखवलेला आहे आणि जर बघितलं तर ह्या दोन्हींचा शेप सारखा आहे. परत जर याचा शेप मोठा असता तर आपण त्याला फिरवून टाकू शकलो असतो, पण तसंही या ठिकाणी बसू शकत नाही, म्हणून हा सुद्धा पर्याय येणार नाही. मग हे याचं असं उत्तर येतं पहा, हे पर्याय क्रमांक बी. त्या पर्यायावर, कारण परीक्षेमध्ये एक लक्षात घ्या मुलांनो, सर्वच्या सर्व प्रश्न हे इझी नसणार आहेत. एक 2-3 प्रश्न असे खोचक असणारे ज्यांना तुम्हाला तुमच्या बुद्धीचा कस लावावा लागणार आहे आणि म्हणून असे काही प्रश्न व्यवस्थित आपण सोडवून घ्यायचे. याचं उत्तर पर्याय क्रमांक बी आहे आणि या ठिकाणी ते आपण व्यवस्थित रंगवून सुद्धा घेतलेलं आहे. लगेच जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता ही सुद्धा आकृती मुलांनो परीक्षेला आलेलीच आकृती आहे. आता बघा ही कशी आकृती आहे आणि कोणती आकृती तयार होणार आहे. वर्तुळ तर होणारच नाही, विषयच नाही त्याचा. आता त्रिकोण किंवा चौरस आपल्याला बघायचा आहे. आता चौरस म्हटला तर या ठिकाणी ह्या पूर्ण अशा त्रिपेरेषा आहेत पहा, त्यामुळं चौरस तर होणार नाही. आता त्रिकोण जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर एक मिनिट, मी आता या ठिकाणी एक रेष तुम्हाला वळून दाखवतो. हे अशा प्रकारे हे थोडंसं असं, हां असा शेप, हां ही अशी अशा प्रकारची आपल्याला रेष जर या ठिकाणी ओढली तर ही त्रिकोण पूर्ण होणार आहे. मग अशी आकृती कोणती आहे बघा. आता ही तर येणार नाही, या ठिकाणी असे हा भाग, ही रेषा उभी आहे, ही तिरपी आहे, परंतु ही पण त्या ठिकाणी बसणार नाही. आणि का बसणार नाही तर हे पहा, ही इथली जी रेषा आहे हिच्यापेक्षा हा जो भाग आहे याच्यापेक्षा हा भाग खूप महाग आहे, पाठीमाग आलेला आहे, मग आखूड आहे थोडक्यात आपण म्हणूया. हा लांब आहे, हा आखूड आहे आणि तशा प्रकारचा पर्याय एच आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक ए येतं. तर अशा प्रकारे आपण आज इथं वर्तुळ पण रंगवून टाकूया. जे आजपर्यंतच्या नवोदयच्या परीक्षेमध्ये, पात्रता परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये या घटकावरती जे प्रश्न आलेले होते, वेगवेगळे प्रश्न आले, त्या प्रश्नांचा आपण सराव करून घेतलेला आहे आणि परीक्षेमध्ये सुद्धा मुलांनो अशाच प्रकारचे प्रश्न येणार आहेत. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. काही शंका असेल तर हा व्हिडिओ तुम्ही डबल पहा आणि तुमच्या मनातल्या सर्व शंका दूर करा आणि परीक्षेमध्ये या घटकावर तुम्ही आउट ऑफ मार्क घ्या, जेणेकरून तुम्ही नवोदयला निश्चित लागणार आहात.